सरळ सेवा भरती 2024 निघालेली आहे. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. एकूण 4 भरती यामध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये एकूण 30,000 प्लस पदे आहेत मित्रांनो. वेगवेगळ्या विभागांतर्गत 30,000 पदांसाठी जी ही जाहिराती आहेत. त्या पदांसाठी जर तुम्ही अर्ज केलेला नसेल, तर तुम्ही या पदांसाठी लवकर अर्ज करा. आणि यामध्ये जी पदे आहेत, ते तुमचे 10वी पासपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत सर्वच्या सर्व पदे आहेत. विस्तृत व जाहिरातसुद्धा आपण डिटेलमध्ये प्रत्येकाची पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओला एकदा लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. सर्वात आधीचं म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 ही सरळ सेवेमार्फत भरली जाणारी सर्वात जास्त पदे असणारी महाराष्ट्रातील भरती आहे 2024 मधील. यामध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस शिपाई यासाठी 9,373 पदे आहेत. वाहन चालक यासाठी 1,576 पदांसाठी ही भरती होत आहे. पोलीस शिपाई एस-आर-पी-एफ यासाठी 3,441 पदे आणि कारागृह शिपाई यासाठी 1,800 पदांसाठी ही भरती होत आहे. या सर्वांना जे आहे ते 12वी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर या सर्वांसाठी जे वय आहे ते आहे 28 वर्ष. त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वयामध्ये सवलत मिळते, ते सुद्धा इथे लागू होणार आहे. याची जाहिरात जर तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या चॅनेलवर डिटेलमध्ये याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पहा, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळतील. यासाठी तुम्हाला शेवटची दिनांक आहे 31/3/2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. त्यानंतर दुसरी भरती जी आहे ती आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजे MSEDCL यामध्ये ही जी भरती होत आहे त्यामध्ये एकूण 2 पदांसाठी ही भरती होत आहे. यामध्ये विद्युत सहाय्यक पद आहे आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा हे पद आहे. यामध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी 5,347 एवढी पदे आहेत. यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे 10वी आणि ITI यामध्ये इलेक्ट्रिकल आणि वायरमन हा जर ITI असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. यासाठी वयोमर्यादा जी आहे ती जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर अर्ज करू शकता. त्याचबरोबर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला वयाची सवलत भेटणार आहे. त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखा हे पद आहे. यामध्ये 468 पदांसाठी ही भरती होत आहे. यामध्ये तुमच्याकडे वाणिज्य म्हणजेच कॉमर्स ही पदवी असणे तुमच्याकडे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT जे आहे ते आवश्यक आहे किंवा MSCITला जे त्याचबरोबर MSCIT सोबत ज्याला समतुल्य असं कॉम्प्युटर कोर्स आहे, तो जरी असेल तर तुमच्याकडे तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये वयाची जी अट आहे 30 वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल, त्याचबरोबर कॅटेगरीनुसार वयाची सवलत तुम्हाला भेटणार आहे आणि शेवटची दिनांक जी आहे ती 27/3/2024 ही शेवटची दिनांक आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी. आता तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेच्या सर्व ज्या जागा आहेत, करंट अफेअर्स असतील किंवा जी-केचे क्वेश्चन पेपर असतील किंवा मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता जेवढेही क्वेश्चन पेपर स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला पाहिजे असतील चालू घडामोडी किंवा अपडेट हवे असतील तर तुम्ही या जो नंबर दिसत आहे स्क्रीनवर या नंबरवर तुम्ही हाय मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मी ग्रुपमध्ये जॉइन करून घेईन. यानंतर तिसरी जी भरती आहे ती स्टाफ सिलेक्शन मार्फत जी भरती राबवली जात आहे त्यामध्ये उपनिरीक्षक पद आहे. यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये उपनिरीक्षक पद आहे. यामध्ये एकूण 4,187 पदे आहेत. यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. याच्यासाठी 25 वर्ष जर तुमचं वय असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि त्याचबरोबर बाकी जे कॅटेगरीमध्ये उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वयाची सवलत आहे. यासाठी 28/3/2024 ही जी आहे ते फॉर्म भरण्याची तुम्हाला लास्ट डेट आहे. यानंतर अग्निवीर भरती. यामध्ये अग्निवीर GD, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक आणि अग्निवीर ट्रेस्टमन हे 4 पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये अग्निवीर GDसाठी तुम्हाला 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण, अग्निवीर टेक्निकलसाठी 10वी 50% गुणांसह व ITI उत्तीर्ण आवश्यक आहे. यानंतर अग्निवीर लिपिकसाठी 12वी उत्तीर्ण 60% गुणांसह आणि उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि अग्निवीर ट्रेड्समन या पदासाठी 10वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. या सर्व पदांसाठी वयोमर्यादा जी आहे ती 20 आहे आणि याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22/3/2024. आता तुम्हाला जर याची डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही Googleवर गेल्यानंतर माझी परीक्षा असं सर्च करायचं आहे. जे तुमच्यासमोर वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर माझीपरीक्षा.in वर क्लिक करायचं आहे. सर्व डिटेलमध्ये तुम्हाला या पदांची जाहिरात
आणि डायरेक्ट अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध केलेली आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा.